नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगली धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय करा, 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, वडे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि योगायोगाने यंदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो, बीड जिल्ह्याला जास्त पडतो, सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो, लातूर जिल्ह्याला पडतो, सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो, विदर्भात जास्त पडतो, पूर्व विदर्भात जास्त पडतो, मराठवाड्यात जास्त पडतो, उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। आणि योगायोगाने यावर्षी पुरेपूर पाऊस आलाय आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून सर्व परत सांगतो की राज्यामध्ये 4 जुलै ते 11 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे वडे नाले वाहणारा पाऊस असणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात पडन पण पाणीच पाणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। जोरदार पाऊस पडणार आहे, वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी छोटे छोटे तळे असेल तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही, चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला झाला आहे। धन्यवाद।